अंघोळ करताना हातात केस येतात, कंगवा विचारताना केस गळतात आणि मनात एकच प्रश्न येतोय, एकच भीती वाटते, मला टक्कल तर नाही पडणार ना? जर डिलिव्हरीनंतर केस गळताना पाहून तुम्हाला देखील असाच विचार येत असेल, मन तुमचं घाबरत असेल, तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा. आई झाल्यानंतर आधीच शरीर बदललेलं असतं. झोप मिळत नाही, थकवा वाटतोय आणि वरून केस हे गळायला लागतात. आरशात पाहिलं की स्वतःलाच ओळखू येत नाही. कोणीच सांगत नाही, पण केस गळणं हे न्यू मॉमसाठी इमोशनली खूप पेनफुल असतं. न्यू मॉमला हा प्रश्न नक्की पडतो, हे नॉर्मल आहे का? हे कधी थांबणार आहे? माझे केस हे परत येतील का? आणि गुगलवर वाचल्यानंतर अजून भीती वाटायला लागते. मी तुम्हाला गुगल नाही तर खरं सत्य सांगते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की डिलिव्हरीनंतर केस हे का गळतात, ते किती दिवस असेच गळतील, ते थांबतील की नाही आणि परत येतील की नाही, केस येण्यासाठी काय गरजेचे आहे आणि त्यामागील कारणे. जर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण वॉच करा. कारण नंबर 1, हार्मोन ड्रॉप होतात. हे सगळ्यात मेन रिझन आहे केस गळण्याचं. कारण जेव्हा आपण, तुम्हीच ध्यानात ठेवा, जेव्हा आपण प्रेग्नेंट असतो तेव्हा इजेस्ट्रॉन हे खूप जास्त वाढलेलं असतं. त्यामुळे केसाची थिकनेस ही खूप जास्त वाढते आणि केस हे गळत नाही. पण डिलिव्हरीनंतर नेमकी काय होतं माहीत आहे का? डिलिव्हरीनंतर हे हार्मोन अचानक खाली येतात आणि त्यामुळे तुमचे केस हे जे गळणार नव्हते ते सगळे केस एकदाच गळतात. हे हार्मोन अचानक कमी झाल्यामुळे जे केस पडायचे नव्हते ते अचानकच पडतात आणि यालाच पोस्टपार्टम हेअरफॉल असं म्हणतात. कारण नंबर 2, स्लीप डिफिशियन्सी. न्यू मॉम झाल्यानंतर आपल्याला बेबीसाठी खूप वेळा उठावं लागतं. बेबी हे दर 2 आणि 3 तासानंतर उठतो. त्याला फीडिंग करण्यासाठी, त्याचे डायपर चेंज करण्यासाठी, त्याचं रडणं, जर हिवाळा असेल तर त्याला सर्दी वगैरे होणं, पावसाळा असेल तरीही मोसमनुसार त्याची काळजी घेणं, ह्यामुळे आपल्याला पूर्ण झोपही मिळत नाही आणि झोप कमी झाली तर त्याचा परिणाम हा केसावर नक्कीच होतो. कारण नंबर 3, न्यूट्रिशन डिफिशियन्सी. वेळेवर जेवण न मिळणे, त्यातही आयरन, प्रोटीन याचा इंटेक कमी असणं. तुम्हाला माहीत आहे का, केस हे लक्झरी ऑर्गन आहे आणि डिलिव्हरीनंतर तुम्हाला बाळासाठी आणि तुमच्यासाठी हे तुमचं शरीर लढत असतं. त्यामुळे तुमचं शरीर हे आधी सर्वायवल करतं, जे गरजेचं आहे त्याच्यासाठी एनर्जी वाचवतं आणि केस हे लक्झरी ऑर्गन असल्यामुळे त्याला थोडंसं बाजूला करतं. 4, स्ट्रेस आणि मेंटल लोड. हेअरफॉल हा फक्त केसांचा नाही तर तो मनाचा देखील असतो. जितका जास्त स्ट्रेस वाढतो तितका जास्त तुमचे हेअरफॉल देखील वाढतात. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण तो सुरूया. हेअरफॉल हा कधीपासून सुरू होतो, तो कधी थांबतो? साधारणपणे हेअरफॉल हा सुरू होतो 2 ते 3 महिने पोस्टपार्टम नंतर. तो सगळ्यात जास्त गळतो 3 ते 6 महिन्याच्या दरम्यान आणि यानंतरच तो हळूहळू थांबायला सुरुवात होते. 6 ते 9 महिन्यानंतर तुम्हाला छोटे छोटे बेबी हेअर हे दिसत असतील. 8 ते 12 महिन्यात तुम्हाला परत नवीन केस येताना दिसतील. हो, हे खरं आहे. तुम्हाला जुने केस गळून आता नव्याने नवीन केस येतात. पण जर तुम्ही डॉक्टरांकडे जा, जर हा हेअरफॉल 1 वर्षानंतरही तितकाच वाटत असेल, 1 वर्षानंतरही हेअरफॉल तुमचा सतत चालू असेल, तुमची टाळू ही दिसायला लागली असेल, डेझीनेस आणि वीकनेस हा जास्त असेल, बाकी वेळा हा नॉर्मल पोस्टपार्टम हेअरफॉल आहे. त्यामुळे त्याची तुम्ही जास्त काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणी जरी सांगत नसलं तर मी तुम्हाला सांगते, ॲज तुमची फ्रेंड म्हणून, हेअरफॉल हा मला पण झालेला आहे. मी पण आत्ताच त्या पोस्टपार्टम जर्नीतून बाहेर आलेली आहे. तुम्ही सुंदर आहात, केस असो किंवा नसोत,
आणि हा फेज खूप टेम्पररी आहे, तो कायमचा नाही. त्यामुळे याची काळजी करण्यात वेळ घालवू नका, तुमची एनर्जी घालवू नका. तुमची एनर्जी तुमच्या बाळासाठी घालवा, स्वतःसाठी घालवा. तुमचं शरीर हे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी खूप काही मेहनत घेत आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी थँकफुल राहा आणि त्याला थोडासा वेळ द्या या पोस्टमॉर्टममधून बाहेर येण्यासाठी. आणि तुम्ही देखील जर न्यू मॉम आहात आणि तुम्हाला देखील पोस्टमॉर्टमनंतर झालेले बदल यावर हॉनेस्ट आणि रिअल माहिती हवी असेल तर वैशूज ग्लो डायरी हे फक्त तुमच्यासाठी आहे. त्यामुळे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथं पॅनिक नाही, इथं फक्त समजून घेतलं जातं. आणि हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही डिलिव्हरीनंतर थकवा का जात नाही हा व्हिडिओ नक्की वॉच करा, कारण हेअरफॉल आणि एक्झॉशन हे एकमेकाशी खूप रिलेट आहे. हा व्हिडिओ बघितला असेल तर तो व्हिडिओ देखील नक्की वॉच करा. आणि आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. असाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो देखील कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा तो कमेंटमध्ये नक्की सांगा.